विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसिक क्षमता चाचणी या पेपरमधील आकृती पूर्ण करा या पहिल्या प्रकरणातील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि प्रश्न आकृतीचा एक भाग मात्र लुप्त केलेला आहे. त्या लुप्त भागासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. 4 पर्यायामधून तुम्हाला तंतोतंत जुळणारी आकृती शोधून काढायची आहे. तर मग 4ही पर्यायाचे निरीक्षण करा. बी हा पर्याय चुकीचा वाटतो. सी हा पर्याय तिथे तंतोतंत जुळणार नाही. डी हा पर्याय सुद्धा तिथे तंतोतंत जुळणार नाही. फक्त ए आणि एच पर्याय हा तंतोतंत तिथे जुळेल. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आकृती जर पूर्ण करायची असेल तर 4 पर्यायापैकी पहिला पर्याय हा ए पर्यायासारखाच आहे, त्यामुळे तो चुकीचा आहे. बी पर्याय त्रिकोण वरच्या दिशेला आहे, तो सुद्धा चुकीचा आहे. सी पर्यायामध्ये त्रिकोण हा खालच्या दिशेला आहे, पण त्यातील रेषा अशा उभ्या आहे, त्यामुळे सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्न आकृती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आधी आपल्याला अर्धवर्तुळ काढावा लागेल. त्यानंतर त्या अर्धवर्तुळामध्ये एक त्रिकोण काढावा लागेल. मग पर्याय क्रमांक ए हा चुकीचा आहे. बी हा सुद्धा चुकीचा आहे. सी हा सुद्धा चुकीचा आहे. डी पर्याय मात्र आपण काढलेल्या आकाराशी तंतोतंत जुळणार आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मधली आकृती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आधी आपल्याला आडवी रेषा काढावी लागेल, मग वर्तुळ काढावा लागेल, मग पुन्हा एक आडवी रेषा काढावी लागेल, मग एक उभी रेषा काढावी लागेल आणि मग पुन्हा आडवी रेषा काढावी लागेल. बघा बरं, 4ही पर्यायामध्ये तंतोतंत जुळणारी आकृती ए आहे का? नाही. बी तर चुकीचीच आहे. सी सुद्धा आपण काढलेल्या आकाराशी जुळणारी नाही. डी चे निरीक्षण केल्यावर आपण काढलेला आकार आणि डी हा पर्याय तंतोतंत जुळणार आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 5. आकृती जर पूर्ण करायची असेल तर आधी आपल्याला रेषा काढावी लागेल, आतमध्ये डॉट द्यावे लागतील आणि बाजूला असे अर्धवर्तुळ काढावे लागतील आणि कोपऱ्यात एक चौकोन काढावा लागेल. मग पर्यायाचे निरीक्षण करा. ए हा पर्याय डॉट उजव्या बाजूला आलेले आहे, पर्याय चुकीचा आहे. बी पर्यायामध्ये सुद्धा डॉट उजव्या बाजूला आलेले आहेत. सी पर्यायामध्ये चौकोन मात्र वरच्या बाजूला आलेला आहे, त्यामुळे सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग राहिला डी पर्याय, हा आपण काढलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारा आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न आकृतीतला लुप्त भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर तो अशा प्रकारे पूर्ण होईल. मग ए पर्यायामध्ये लुप्त झालेला भाग खाली आलेला आहे. बी पर्यायामध्ये तो वरच्या दिशेला आलेला आहे. सी पर्यायामध्ये तो खालच्या दिशेला आलेला आहे. परंतु डी पर्याय मात्र आपण काढलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारा आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मधला लुप्त असलेला भाग जर आपल्याला शोधायचा असला तर तुम्ही जर सी आणि ए पर्यायाचे निरीक्षण केले तर ते तुम्हाला दोन्ही चुकीचे वाटतात. मग बी आणि डी पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय असेल बरं? तर बारकाईने निरीक्षण केले तर बी या पर्यायामध्ये ह्या दोन छोट्या ज्या तिरप्या रेषा दिसत आहे त्या दुसऱ्या वर्तुळामध्ये आहे आणि इथे सुद्धा त्या दुसऱ्या वर्तुळामध्येच आहे. म्हणून आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7 मधला लुप्त असलेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असला
तर तो अशा प्रकारे होईल. मग ए पर्याय हा आपण काढलेल्या आकाराशी जुळणारा नाही, बी सुद्धा जुळणारा नाही आणि डी सुद्धा जुळणारा नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 9. 9 मधला जर लुप्त असलेला भाग आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला आधी डार्क असलेला एक हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. मग तुमच्या लक्षात येईल की बी पर्याय तर तिथे बसणारच नाही आणि सी सुद्धा बसणार नाही. आपल्याला ए आणि डी पर्यायापैकी एक निवडायचा आहे. मग डी पर्यायाचे निरीक्षण केले तर डार्क असलेला भाग, नंतर पांढरा भाग आणि तिसऱ्या नंबरवर जो भाग आहे तो प्रश्न आकृतीपेक्षा छोटा आहे, बारीक आहे. म्हणून डी हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10 मध्ये लुप्त झालेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आधी अर्धवर्तुळ काढूया, मग त्याला रेषा काढूया आणि आतल्या दिशेने जाणारा एक त्रिकोण काढूया. मग डी पर्यायाचे निरीक्षण केले असता तो चुकीचा वाटतो. सी पर्याय या ठिकाणी चुकीचा वाटतो. ए पर्यायामध्ये त्रिकोण या बाजूला आलेला आहे म्हणून ए पर्याय सुद्धा चुकीचा आहे. बी पर्याय मात्र आपण काढलेल्या आकाराशी तंतोतंत जुळणार आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11. लुप्त झालेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आधी आपल्याला एक यांना जोडणारी रेषा काढावी लागेल आणि बाण हा आतमध्ये जाणारा हवा. तर ए या पर्यायामध्ये तर तो वेगळ्या दिशेने जात आहे. बी या पर्यायामध्ये सुद्धा तो उत्तरेकडे जाताना दिसत आहे. सी या पर्यायामध्ये तो पूर्वेकडे जाताना दिसत आहे. डी या पर्यायामध्ये मात्र बाण हा चौकोनाच्या आतल्या दिशेने जाताना दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 12. 12 मधला लुप्त झालेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आधी आपल्याला इथं एक अर्धवर्तुळ काढावा लागेल. त्याच्यानंतर तिथे पुन्हा एक अर्धवर्तुळ घ्यावा लागेल. मग डी आणि सी पर्यायामध्ये जे ॲरो आहे ते बाहेरच्या बाजूला आलेले आहे. म्हणून हे दोन्ही पर्याय आधी आपण कट करून टाकूया. ए आणि बी पर्यायाचे निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की बाणांची दिशा ही बी पर्यायामध्ये चुकीची आहे. ए पर्यायामध्ये मात्र बाणांची दिशा या आकृतीमध्ये तंतोतंत जुळणारी असेल. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये या घटकावर 4 प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्यासाठी एकूण 5 गुण ठेवलेले असतात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 60 प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून कोणतीही आकृती आली तरी तुम्हाला अचूक उत्तर शोधता येईल. मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. 13 मधली लुप्त झालेला भाग जर आपल्याला शोधायचा असेल तर बघा हा स्माइली फेस आहे आणि सी आणि डी पर्यायामध्ये तो फेस स्माइली नाही. म्हणून सी आणि डी पर्याय आपण कट करूया. ए आणि बी पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे बरं थोडे, परंतु घाबरू नका. बारकाईने निरीक्षण करा. तुमच्या असे लक्षात येईल की बी पर्यायामध्ये या कार्टूनचा डोक्याचा भाग चौरसाला चिकटून आहे, परंतु प्रश्नाकृतीमध्ये मात्र तिथे थोडंसं अंतर आहे. म्हणून बी पर्याय हा आपला चुकीचा पर्याय राहील आणि योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक ए. आहे की नाही सोपे? परंतु थोडेसे निरीक्षण जर केले तर आपण या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर देऊ शकतो, तेही काही क्षणामध्ये. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मधला लुप्त झालेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आधी आपण एक लाईन काढून घेऊन घ्या. मग अर्धा वर्तुळ काढूया. मग बाहेरच्या दिशेला एक अर्धवर्तुळ काढूया आणि मग आतमध्ये 2 अर्धवर्तुळ काढूया. आता पर्यायाचे निरीक्षण करा. ए पर्याय हा आपल्या आकृतीशी मिळता जुळता वाटतो का? नाही. सी पर्यायामध्ये अर्धवर्तुळ या दिशेला आहे
म्हणून सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये हा अर्धवर्तुळ या दिशेला आहे, तो आपल्याला इकडून हवा होता, म्हणून डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग राहिला बी पर्याय. बी पर्याय हा लुप्त झालेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारा आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 15 अगदी सोपा. निरीक्षण करता क्षणी लक्षात येईल. लुप्त झालेल्या भागामध्ये जर ए पर्याय ठेवला तर तो तिथे तंतोतंत बसणार नाही. बी पर्याय सुद्धा तिथे तंतोतंत बसणार नाही. सी पर्यायामध्ये चारच्या ऐवजी 6 चौरस आहे, म्हणून सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग राहिला डी पर्याय. डी पर्याय हा लुप्त झालेल्या आकृतीशी तंतोतंत जुळेल, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 16 लुप्त झालेला भाग आपण शोधूया. निरीक्षण करा. आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. पर्यायामध्ये हा आकार काढल्यावर तुमच्या लक्षात येईल की ए या पर्यायामध्ये अशा प्रकारचा आकार नाही. बी या पर्यायामध्ये सुद्धा नाही. सी या पर्यायामध्ये सुद्धा अशा प्रकारचा आकार आपल्याला दिसत नाही आहे. परंतु डी या पर्यायामध्ये मात्र अशा प्रकारे आकार असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 17 अगदी सोपा आहे. लुप्त झालेल्या आकृतीशी जुळणारा ए हा पर्याय असेल का? नाही. विरुद्ध दिशेने जाणारे 2 बाण आपल्याला शोधायचे आहे. ते बी या पर्यायामध्ये आहेत का? नाही. सी पर्यायामध्ये तर एकाच दिशेने जाणारे 2 बाण आपल्याला दिसत आहे, म्हणून सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये मात्र विरुद्ध दिशेने जाणारे 2 बाण आपल्याला दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 18 लुप्त झालेला भाग जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर तो असा पूर्ण केला जाईल. मग ए पर्याय चुकीचा आहे. डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. सी पर्याय चुकीचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19 लुप्त झालेला भाग जर आपल्याला शोधायचा असला तर आपल्याला आधी इथे एक चौरस काढावा लागेल, तोही पांढऱ्या रंगाचा. या चौरसाचं निरीक्षण करा. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक डार्क कलरचे अर्धवर्तुळ काढावं लागेल आणि त्यानंतर इथं पायऱ्या आणि इथे एक चौरस काढावा लागेल. मग ए पर्याय आपण काढलेल्या आकाराशी जुळतो का? नाही, कारण हा जो भाग आहे हा वर गेलेला आहे. आपल्याला तो चौरस खाली हवा आहे. इथे सुद्धा तो चौरस वर गेलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. डी पर्याय तर चुकीचाच आहे. सी पर्यायामध्ये मात्र हा चौकोन आपल्याला जसा हवा आहे तसाच आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 20 लुप्त झालेला भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आधी मधातून रेष काढूया, एक वर्तुळ पूर्ण करूया, नंतर हा त्रिकोण पूर्ण करूया दोन्ही बाजूचा. आपण काढलेला आकार आणि हा एक भाग राहिलेला आहे काढायचा. आता चारही पर्यायाचे निरीक्षण करा. आपण काढलेला आकार बी पर्यायाशी जुळतो का? नाही. सी पर्यायाशी सुद्धा जुळणारा नाही. ए पर्यायाशी सुद्धा जुळणारा नाही. आपण काढलेला आकार आणि डी पर्याय मात्र तंतोतंत जुळणारा आहे. परीक्षेमध्ये असे प्रश्न सोडवत असताना तुम्ही लुप्त भाग हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आणि तो पर्यायाशी कोणत्या पर्यायाशी तंतोतंत जुळतो ते शोधण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे आपण या भागामध्ये 1 ते 20 क्रमांकाचे प्रश्न सोडवलेले आहे. 21 ते 40 प्रश्न आपण भाग 2 मध्ये सोडवूया. तोपर्यंत अभ्यास चालूच ठेवा.